नवदा भगत हा हा ठीक है मत कहू कहू तो ही पाए सावधान सुनु धरु मनु माही सावधान सुनु धरु मनु माही धरु मनु माही। संत शेखर गोस्वामी तुलसीजी महाराजांच्या श्री रामचरित मानस या ग्रंथातील श्री काकभूषुंडी गरुडजींना जो अनुवाद करत असत होते त्यामध्ये भगती करती जतन पसार संस्कृती मूल अविद्या नासा भक्तीचं महत्त्व विशद करीत असताना त्यांनी गरुडजींच्या माध्यमातून भक्तीचं महत्त्व विशद करत आहे आणि तीच भक्तीचे स्वरूप प्रभू रामचंद्र शबरी मातेला सांगतायत की हे माते मी 9 प्रकारची भक्ती आता कथन करणार आहे तू सावध होऊन ऐक। नवधा भगती कहू तो ही पाए सावधान सुनु धरू मनु माये। तू सावधान होऊन ते मनामध्ये धारण कर। मानण्याची भूमिका मनामध्ये आहे तर जाणण्याची भूमिका ही बुद्धीमध्ये आहे। ज्या ज्या वेळेला ज्ञानाचा विषय येतो त्या त्या वेळेला बुद्धीचा विषय येतो आणि ज्या ज्या वेळेला भक्तीचा विषय येतो त्या त्या वेळेला मनाचा विषय येतो। आणि म्हणून भगवंत परमात्मा म्हणतात की भक्तीचा विषय आल्यानंतर आणि ज्ञानाचा विषय आल्यानंतर बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपणापन ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण अहर्निशी। आणि ज्या वेळेला मनाचा भक्तीचा विषय येतो त्यावेळेला म्हणतात तू मन हे मीच करी माझिया भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते। मनाचा विषय येतो तिथे भक्ती येते कारण मन मानतं आणि बुद्धी जाणते। बुद्धीने जरी जाणलं तरी मनाने मानायला पाहिजे ना आणि मनाने जर मानलं तर मग बाकी त्या ठिकाणी मन मानते आसक्तीरूप पदार्थांच्या ठिकाणी। साधी गोष्ट आहे मनाचा स्वभाव आहे मानणे आणि त्या मानणाऱ्या पदार्थाच्या ठिकाणी त्याची आसक्ती असते आसक्ती। म्हणून संसाराकडे ज्यावेळी मन जातं त्यावेळी त्याची आसक्ती असते आणि तेच मन ज्यावेळी भगवंताकडे जातं त्यावेळी त्या आसक्तीची भक्ती होत असते। कारण संसारातील यच्चांबत पदार्थांच्या ठिकाणी आपली जी अवस्था आहे ती लोलुप्त अवस्था आहे। त्या अवस्थेमध्ये समग्र विकारांची मांदियाळी परिपूर्ण भरलेली आहे। पण तीच मनाची अवस्था ज्यावेळी परमात्म्याकडे वळते त्यावेळी ती मनाची अवस्था भक्तिरूप होते आणि भक्तिरूप एकदा झाली का तीच अवस्था परमात्म्याला आनंदकारक ठरत असते। फक्त आसक्ती आणि भक्ती हाच मनामधला फरक आहे। म्हणून जगद्गुरु संत तुकोबाराय म्हणतात एक मन अवघ्या भांडवला। समग्र भक्तीचा विषय करत असताना सांगितलं की एक मन अवघ्या भांडवला। आणि म्हणून मनाचा स्वभाव आहे समर्पण आणि ज्ञानाचा विषय आहे
ते स्वरूपतः. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, या अवस्थेला ज्ञान अवस्था प्राप्त होतो म्हणजे तो ज्ञानी नाही तर तो ज्ञान स्वरूप होत असतो. आणि समर्पण हे भक्तीचा विषय असतो. भक्त देवाला म्हणतात की हे देवा, आम्हाला ज्ञानासारखी अवस्था प्राप्त व्हायची इतकी शक्ती आमच्याकडे नाही आहे. कारण ज्ञान अवस्था प्राप्त होण्याकरता वेदांतामध्ये अनंत प्रकारच्या कठीण प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. ज्याची कर्म आणि उपासना परिपूर्ण झालेली आहे आणि तो विवेक वैराग्य संपन्न षड विकाररहित अशा प्रकारचा जो आहे तो ज्ञानी आहे की तो मोक्ष अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर त्याला ज्ञान अवस्था प्राप्त होत अशी. इतक्या संपूर्ण प्रवासामध्ये आमची घोरपळ होते. आमची ताकद नाही, आमची शक्ती नाही. मग एक काम कर, आम्हाला वरती येता येत नाही म्हणजे ज्ञानापर्यंत येता येत नाही, तू खाली ये, तू भक्तीच्या रूपाने ये. ज्या नामरूपातीत प्रपंचामध्ये आम्ही जखडलेलो आहे त्या नामरूप प्रपंचामध्ये तू अवतार धारण करून त्याच नामरूपाचा आधार घेऊन तो आम्हाला भक्तिप्रद हो. अशा प्रकारची अवस्था सांगितल्यानंतर भगवंतांनी ती मान्य केली. आणि म्हणून ज्ञानी आणि भक्त या दोघांमध्ये जर कोण श्रेष्ठ असेल असं भगवंताला जर विचारलं तर भगवंतांनी सांगितलं ज्ञानी माझा आत्मा आहे तर भक्त माझा परमात्मा आहे. बस हाच विषय महत्वाचा आहे. आणि हाच विषय घेऊन प्रभू रामचंद्र शबरी मातेला नवदा भक्ती सांगतायत. आपण कालपर्यंत प्रथम भगतीचा विचार करत आहे आणि म्हणून शबरी मातेला सांगतात, ही माते ऐक, ही 9 प्रकारची भक्ती आहे त्यातली पहिली प्रकारची भक्ती ती आहे प्रथम भगती संतन करी संग. प्रथम भगती संतन करी संग. प्रथम भगती संतन करी संग. दुसरी रती मम कथा प्रसंगा. प्रथम भगती संतन करी संग. प्रथम भगती संतन करी संग. संतांच्या संगतीमध्ये भगवंत म्हणतात की प्राप्त झाल्यानंतर ती भक्ती मला समर्पित होत असते. आणि संग, प्रथम भगती संतन करी संग. संग हा शब्द संस्कृतमध्ये मनाचा संबंध येतो, अंतकरणाचा संबंध येतो आणि मराठीमध्ये शरीराचा संबंध येतो. आणि म्हणून संगात संजायते काम असं सांगितलेलं आहे. ज्यावेळी अंतकरणात काम स्थिती उत्पन्न होत असते म्हणून तो अंतकरणाचा संग. तर या ठिकाणी तुळशीदासजी म्हणतात की आपल्याला संतांचा अंतकरण रूपी संग पाहिजे. तुका म्हणे जिने भले संत संग. म्हणून माझं जीवन संपूर्ण संतांच्या ठिकाणी समर्पित व्हावं ही अवस्था ज्यावेळी प्राप्त होत असते त्यावेळी ती संतन संग आहे. फक्त संत भेटले आणि निघून गेलो आपण अशातला भाग नाही. तर संतोड पडून राहील आणि कोणाच्या ओघात संताची पाहिजे अशा अवस्थेमध्ये संत परिस्थिती आहे. ही संत अवस्था आहे. आणि हीच तुळशीदासजी म्हणतात भगवंत परमात्म्याच्या मुखातून की या संतन करी संग. याच्यामध्ये फायदा काय? भगवंतानी बरं आता विषय असा आहे की भगवंतानी म्हटले असते कदाचित की तू माझी पूजा अर्चा कर, षोडोपचारे पूजा कर. स्वस्ति न इंद्रो वृदस्रवा स्वस्ति न पूखा विश्ववेदा स्वस्ति न क्षात्रो अरिष्टनेमी स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु. असं स्वस्ती वाचन करून मग षोडोपचारे माझी पूजा करते, माझी भक्ती मला समर्पित होत असते असं नाही सांगितलं. तर उलट हे सांगितलं की माझी भक्त गुणगान करतात
त्यांची सेवा, त्यांचा संग हे केले तर मला ती भक्ती प्राप्त होत असते. त्यांची सेवा करतात ते ही मज प्राणा परोते, मज आवडते निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. जे संतांच्या प्रशंसा करतात, संतांची सेवा करतात, ते मला प्राणाही पेक्षा आवडते आहे. म्हणजे संतांच्या अंतःकरणामध्ये सदैव असतो तो परमात्मा, आणि परमात्मा तीच भेट, संत भेट म्हणजेच परमात्मा भेट. शेवट एकच सांगतो, तुकोबाराय म्हणतात की हो, देवते संत, 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 देवते संत. मारुतीरायाने लंकेमध्ये प्रवेश केला. आता संपूर्ण राक्षसांची नगरी ती, संपूर्ण मंदिर. आता इथे शब्द आहेत की मारुतीरायांनी संपूर्ण लंकेचं निरीक्षण केलं. भगवती माता सीतादेवी कुठे भेटती ती पाहण्याकरता, आणि सर्व त्या महालांचं निरीक्षण करत होते. कुंभकर्णाचा महाल असो, अनेक राक्षसांचे महाल असो, असे निरीक्षण करत चालले होते. मंदिर मंदिर प्रतिकर सोदा, देखे जहत अगणित शोभा. सर्वीकडे शोधतायत, पण एक जागा त्याला अशी दिसली, आणि मग मारुतीरायांना आश्चर्यचकित झाले. एक जागा अशी दिसली की ते मंदिर होतं. आता बाकीची मंदिरं होतात, पण आता एक असं मंदिर बघितलं की त्या मंदिरामध्ये भक्त होते. काही काही ठिकाणी फक्त मंदिरच असतात, पुढे बोलायचं नाही. पण हे मंदिर असं होतं की तिथे भक्त होते. रात्रभर शोधत असताना भल्या पहाटे 4 वाजता त्या मंदिरातून एक आवाज आला. श्रीराम श्रीराम श्रीराम. भगवंताचं नामच चिंतन करणाऱ्या त्या मंदिरातला तो आवाज ऐकल्यानंतर श्री हनुमंतरायांना आश्चर्यचकित झाले. आणि कोण हा महात्मा, या लंकेच्या राक्षसांच्या मध्यभागी कोण हा महात्मा आहे? आणि म्हणून हनुमंतरायांची उत्सुकता निर्माण झाली, आणि हनुमंतरायांनी आपला मूळ वेश बाजूला काढला आणि एक ब्राह्मण वेश घेतला. भवन एक पुनी देख सुहावा, हरि मंदिर तह भिन्न बजावा. नका निशिचरणी कर निवासा, एक सज्जन कर भासा. मन मऊतर पकरी कपिलगा, तेई समन्य विभीषण जागा. राम राम तेई सुमरण करे, हृदय हर्ष कपि सज्जन कीना. जुगत विभीषण सकल सुनाई, चलहु विभीषण हे चलहु पवन सुत विदा कराई. ब्राह्मणाच्या वेशामध्ये तिथे आले आणि विभीषणांची भेट घेतली. ते रूप पाहिल्यानंतर अंतःकरण भरून आलं विभीषणाचं, आणि विभीषणाने सुद्धा दर्शन घेतलं. विभीषणाने विचारलं, आपण कोण आहात? कारण या ठिकाणी सामान्य माणूस येणं अतिशय अवघड आहे. ज्या अर्थी तुम्ही या ठिकाणी एवढ्या भयानक अशा अवस्थेतून आलेला आहात, त्या अर्थी नक्कीच तुम्ही देव असला पाहिजे. हनुमंतराय म्हटले नाही. आणि मग हनुमंतरायांनी आपलं नाव सांगण्यास प्रारंभ केला. आणि ते नाव सांगत असताना मोठी गंमत केली की राम नामाचा सेवक आहे मी, असे शब्दांनी आणि त्यांनी सांगितलं. मग आपलं नाव नाही सांगितलं, तर मी राम नामाचा सेवक आहे, राम सेवक आहे. इथे भगवंताला भक्तांनी पुढे केलेलं आहे. हो. आणि आपण पुढे होतून देवाला मागे टाकतो.
भगवंताने मारुतीरायांचा तो विचार सांगत असताना एकच केलं की मी पुष्कळ इतिहास झाला, पण बिभीषणाने एकच सांगितलं, या नारायण महाराज. बिभीषण म्हटले, मला प्रभू भेटतील, मला प्रभू भेटतील. प्रभू रामचंद्रांची भेट होईल का? बिभीषणाने असं म्हटल्याबरोबर मारुतीराय म्हटले, का होणार नाही, जरूर होईल. मी जर वानर असून जर मला भेट झाली तर तुम्ही नर आहात. मी वानर असून मला प्रभू जर भेटले, प्रभू सर्वांवर कृपाळू आहेत, सर्वांवर दया करतात, तर तुम्ही तर नर आहात, मनुष्यरूप आहात, तुम्हाला नक्कीच भेट देतील. भक्तांनी प्रभूची भेट देण्याचं आश्वासन या ठिकाणी केलेलं आहे. पण आता इथं बिभीषणाला विचारतात की सीतादेवी कुठे आहे. आता भक्त भक्तीची अपेक्षा करतोय, हा भक्त देवाची अपेक्षा करतोय आणि हा भक्त भक्तीची अपेक्षा करतोय. आणि दोघांनी आश्वस्त केलं आणि एकमेकांचा मार्ग सांगितला. बिभीषणाने माता भगवती सीतादेवीचा पत्ता सांगितला आणि भगवंत श्री भेटण्यासाठी मारुतीरायांनी सांगितलं. बस झाला विषय. हे संतांची भूमिका असते. आणि म्हणून संत जीवन अतिशय अत्यंतिक विलसित अशा प्रकारचं आहे. या ठिकाणी एक उत्तम उदाहरण दिलेले तुलसीदासजींनी. तुलसीदासजींनी एक कथा सांगितली, ती फार रमणीय आहे. मनोजवस्ती शतरूपाया तित्र कन्याश्च जज्ञिरे आकुती देवहूतिश्च पसृती रीति विसृता तेहि मनराज लीन बभूकाला तेहि मनुराज दीन बहुकाला दीन बहुकाला दीन बहुकाला. मनुराजाने अनंत वर्ष अनंत दिवस राज्य केलं. मनुराजा ब्रह्मदेवाने सृष्टी विस्ताराबद्दल सांगितलं होतं. ऐश्वर्य संपन्न असताना मनुराजा पण का कुणास ठाऊक एक दिवस उदास झाला. आणि उदास झाल्यानंतर त्याने सांगितलं, ऐश्वर्य भोगलं पण ऐश्वर्यातून जे पाहिजे ते सुख मला मिळालं नाही. सामान्य नृपराजा नव्हते. नृप उत्तान पाद सुतदासु ध्रुव हरि भगत भयव सुतदासु. उत्तानपाद नावाचे पुत्र आणि ध्रुवासारखा नातू त्यांना होता. देवहूती मुनी जास कुमारी जे मुनी कर्दम के प्रिय नारी. कर्दमासारखे कर्दम ऋषींसारखे जावई होते आणि माता देवहूती ही त्यांची कन्या होती. तर ज्यांनी सांख्यशास्त्राची निर्मिती केली असे कपिल महामुनी हे त्यांचे नातू होते. एक नातू भक्त होता तर एक नातू प्रत्यक्ष भगवंत परमात्मा होते. काय कमी होतं म्हणून राजांना. पण होईन विषय बिरगी भवन बसता भा चौथपण. हे म्हातारपण मोठं गंमतीदार असतं, मोठं विशेष असतं. शक्तिहीन झालेला असतो. अपेक्षा अत्यंत विलक्षण असतात पण करण्याची ताकद नसते. इंद्रियाची पाठव्य शक्ती नष्ट झालेली असते. पण हे करावं ते करावं. ज्ञानराज माऊली म्हणतात की येत इच्छा कुमारी झाली. जशी जशी माणसाची गात्र थकतात तशी तशी इच्छा कुमारी होती त्याची. बेचैन झाला, काय करू काय नको अशी अवस्था तर मनुराजाची झाली होती. स्वतःच्या मनामध्ये एकच खंत की मी आतापर्यंत संपूर्ण आयुष्य भगवंताच्या नामचिंतनाशिवाय व्यर्थ केलेलं आहे.
बीत गए दिन भजनों बिहारी, बीत गए बिनु भजन बिहारी, बीत गए बिनु भजन बिहारी। बालपन हंसी खेल गवाए, बालपन हंसी खेल गवाए, जब यौवन तब मान घना रे, मान घना जब यौवन मान घना रे, जब यौवन मान घना रे, मान घना रे। बीत गए दिनों भजन बिहारी, बीत गए दिनों भजन बिहारी। कवड़ी कवड़ी माया जोड़ी, आज होने गई मन वितृष्णा रे, कहत कबीर सुन भाई साधो, साधो पार उतर गए संत जना रे, संत जना रे। जे पार झाले संत, त्या संतांच्या मार्गाने मी केव्हा जाईल? संत पैलतीराला गेलेत, मी कधी जाईल ही त्यांची अवस्था। आणि ह्या अवस्था करत असतानाच भगवंत संत त्यांना प्राप्त झाले। नैमिषारण्यामध्ये आपल्या पत्नीसह श्री मनोराजा त्या ठिकाणी चिरकाल राहिलेले आहेत आणि भगवत आराधना करून व्रतस्थ जीवन जगलेलं आहे आणि ते जीवन म्हणजे संत जीवन होतं। अशा अवस्थेमध्ये संतांचं जीवन अत्यंत विशेष प्रकारचं होतं। म्हणून संत मनाचं परिवर्तन करीत असतात आणि आपण मनाला संसाराबद्दल आसक्ती करत असतो, बस एवढीच विषय आहे। आणि हे संत जीवन ज्या वेळेला आपल्याला प्राप्त होईल त्यावेळी जीवनाचा कायापालट होईल।